ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनवर लक्ष द्या. खूप मोठा क्वेश्चन आहे पाहायला, पण जेवढा मोठा असेल तेवढं स्ट्रिक वगैरे लावून क्वेश्चन सिम्पली सॉल्व्ह होईल. एक्झाम्पल की आर क्यूब डिनोट्स द 3 डायमेन्शनल स्पेस. ओके, 3D मध्ये आहे. 2 पॉईंट दिला आहे P1 2 3 अँड Q 4 to 7. इथे पाहून तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे की वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, म्हणजे वायमध्ये डिस्टन्स चेंज होत नाही आहे. चेंज कुठे झाला आहे? फक्त एक्समध्ये, राईट. अँड एक डिस्टन्स डिफाईन केला आहे एक्स आणि वाय या पॉईंटशी रिलेटेड बिटवीन 2 पॉईंट एक्स आणि वाय. त्यात दोन सेट दिले आहे, एक सेट आहे एस, एक सेट आहे टी. एस मध्ये आपण डिस्टन्स एक्स आणि पी मधला काढलाय, एक्स आणि पी मधला काढलाय. तर डिस्टन्स दिलेला आहे एक्स पॉइंट सोबत पी चा आणि एक्स पॉइंट सोबत क्यू चा. आणि दुसरं दिलं आहे परत सेम पॉइंट आहे, पण आता वाय शी रिलेटेड की वाय पॉइंट घेतलेला आहे की वाय पॉइंट सोबत डिस्टन्स काढलाय. ठीक आहे, लेट्स से रॅन्डम पॉइंट आपण पहिले एस चा सेट काढून घेऊ. एस काय डिस्टन्स आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे. सो 3D मध्ये काय असणार आहे? पहिला x - 1 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, डिस्टन्स काढायसाठी ना x to p, x आणि p मधला काढतोय, प्लस y - 2 चा होल स्क्वेअर प्लस z - 3 चा होल स्क्वेअर मायनस डिस्टन्स आपण कशात काढणार आहे आता? x चा q सोबत. सो x - 4 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, डायरेक्ट मायनस ने मल्टिप्लाय करतो मी. सो मायनस y - 2 चा होल स्क्वेअर मायनस z - 7 चा होल स्क्वेअर. हे आपलं x झालं. s से सिम्प्लिफाय करा. हे प्लस आहे, मायनस आहे, कॅन्सल. त्याला सेकला थोडं सॉल्व केलं आपण तर x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. ओके, z स्क्वेअर मायनस 6z प्लस 9. इथे मायनस ने मल्टिप्लाय करा. सो मायनस x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 8x. परत शॉर्टकट ट्रिक घेतली, मायनस 16 आणि z सोबत केलं तर मायनस z स्क्वेअर प्लस 14z आणि मायनस 49. थोडं सिम्प्लिफाय केलं तर बघा, x स्क्वेअर कॅन्सल, z स्क्वेअर कॅन्सल. s चा आपला सेट काय भेटला? 6x. ठीक आहे, सेट आपल्याला मिळाला 8 - 2 6x 14 - 6 प्लस 8z. ठीक आहे, आता 49 मध्ये 40 गेले आणि हा 15, 49 15 झालं मायनस 55. आय गेस करेक्शन असेल तर काही कॅल्क्युलेशन करा. 9 प्लस 1 10 झाला. 49 मधून 10 गेले 39. 39 प्लस 10 50. आणि सॉरी, हा डिस्टन्स इक्वल्स दिला आपल्याला काहीतरी. दिस डिस्टन्स इज इक्वल्स टू 50. दिस इज ऑल्सो इक्वल्स टू 50. सगळे एका साईडला घेऊन या. तुम्हाला एस सेट काय मिळाला? तुम्हाला एक सेट मिळाला आहे 6x प्लस 8z मायनस मायनस 105 इक्वल्स टू 0. हा तुमचा पहिला सेट आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करा, हे काय आहे? इक्वेशन ऑफ प्लेन आहे. जसा इक्वेशन ऑफ प्लेन भेटला, प्लेन मध्ये कुठल्याही तुम्ही प्लेन म्हणजे खूप मोठा प्लेन आहे समजा आपला, एक्स आणि झेडच्या व्हॅल्यू अशा चेंज होणार की कुठे ना कुठेतरी एरिया ऑफ ट्रायंगल काय भेटणार आहे? 1 तर भेटणार आहे. सो देयर इज अ ट्रायंगल जिचा एरिया किती राहणार आहे? 1 राहील. जर तुम्हाला डायग्राम बघायची असेल तर समजा हे एक्स वाय झेड आहे आपलं, समजा एक्स आहे, वाय आहे आणि हा झेड आहे समजा. ठीक आहे, सो झेडची व्हॅल्यू सेम आहे, चेंज काय झालं? फक्त झेडची व्हॅल्यू सेम आहे. असे काहीतरी तुमचे दोन पॉईंट बनले आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण प्लेन आहे. झेड एक्स आहे, झेडची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायला आपण झेड इथे वाय पकडू, इथे झेड पकडू. ठीक आहे, वायची व्हॅल्यू किती आहे? 2 कॉन्स्टंट आहे. हा 2 कॉन्स्टंट आहे. हा जो प्लेन बनेल, हा प्लेन मध्ये एक तरी ट्रायंगल असा येईल ना ज्याचा एरिया किती असणार आहे? 1 असणार आहे. ऑब्वियस आहे. ठीक आहे, सेम लॉजिक मध्ये आपण टी ची व्हॅल्यू काढूया. टी चा सेट काय मिळाला आपल्याला? तर वाय मधून सबट्रॅक्ट करायचा. सेकंड पॉईंट परत रिलेशन तेच राहणार आहे, x - 1 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आधी क्यू घेणार आहे आपण. सो x - 4 चा होल स्क्वेअर प्लस y - 2 चा होल स्क्वेअर प्लस z - 7 चा होल स्क्वेअर. नेक्स्ट मायनस मी सिम्प्लिफाय करतो, x - 1 चा होल स्क्वेअर मायनस y - 2 चा होल स्क्वेअर मायनस z - 3 चा होल स्क्वेअर. दिस इज ऑल्सो इक्वल्स टू 50. Okay, again plus minus cancel,
कारण की वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे दोन्ही पॉईंट मध्ये, तर डिस्टन्स जे काय राहणार ते फक्त एक्स आणि झेडच्या प्लेन मध्ये राहणार. म्हणजे हा जर समजा आपला खालची एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस हा झेडचा प्लेन आहे, तर हा प्लेन फिक्स करून ठेवला की टू डिस्टन्सवर याच्यावर तुम्ही कुठेही फिरा, या पुऱ्या प्लेनवर कुठेतरी एक ट्रायंगल बनेल ना. जसा हा बोर्ड आहे, या बोर्डवर मी कुठली डायग्राम काढणार ट्रायंगल, तर ते एका तरी ट्रायंगलचा आन्सर काय राहणार आहे, एरिया 1 राहणार आहे. इथे पण जवळपास सेम लॉजिक आहे. सॉल्व करून बघूया. बघा x² minus 8x plus 16 again plus z² minus 14z plus 49 minus करा minus x². just a second. ठीक आहे, तर काय भेटलं x² minus minus plus 2x again minus 1. हे सॉल्व करा. minus z² minus minus plus 6z आणि प्लस इंटू मायनस 9 इक्वल्स टू 50. थोडं सिम्प्लिफाय करूया आपण. x² कॅन्सल, z² कॅन्सल अगेन. आता 8 मधून 2 गेले 6, आता इथं मायनसने मल्टिप्लाय करतो मी. ऑलरेडी हा झाला 6x प्लस 8z आणि इकडे हा -50 आहे प्लस 50 आहे, तिकडून हा -50 झाला. सो बेसिकली +5 इक्वल टू 0 हा आपला दुसरा सेट मिळाला. परत हा पण काय प्लेन आहे, हा पण काय प्लेन आहे. जसं आपण प्लेन सांगितलं आधी, तर हा पण एक प्लेन. तर दोन प्लेन आपल्याकडे आहेत. प्लेनचा फायदा काय आपल्याकडे, जर दोन्ही प्लेन आपल्याकडे आले तर प्लेनसाठी आपण एक काय करू शकतो, सिम्पली प्लेनमध्ये जे जे रिलेशन कंडिशन्स आहेत त्या आपण इझिली सॉल्व करू शकतो. त्याला मायनसने मल्टिप्लाय करायला मायनस येईल. ओके, तर मग काय म्हटलं, पहिलं आपल्याला भेटलं की एस मधलं कुठले तरी पॉईंट घेतले तर आपल्याला एरिया मिळणार, कारण की हा कशावर आहे, तो आहे एका प्लेनवर. तर प्लेन मधली कुठली तरी व्हॅल्यू आपल्याला एक एरिया ऑफ ट्रायंगल 1 देऊ शकते ना. राईट. सेम लॉजिक पुरा टीचा पण प्लेन आहे. प्लेनवर कुठली तरी एक लाईन असतात, त्याच्यावरचे सगळे पॉईंट त्याच्यावर असणार. नाईस, नो प्रॉब्लेम. सेम लॉजिक इथे इन्फायनाइट नंबर ऑफ रेक्टँगल, त्याचा पेरिमीटर काय राहणार आहे 48. ऑब्वियसली पॉसिबल आहे. का बरं, कारण की दोन पॅरलल प्लेन आहे. कसे म्हटलं, पॅरलल प्लेन आहे. हा प्लेन आणि हा प्लेन काय सेम आहे. दोन प्लेन कसे आहे, पॅरलल आहे. एक 5 डिस्टन्सवर, 105 डिस्टन्सवर. दोघांचं पेरिमीटर तुम्ही जॉईन केलं तर काय होणार आहे, त्याची डिस्टन्स पण चेक करून घ्या. 8² प्लस 4² किती होते, सॉरी 6² प्लस 8² 10. डिवाइड बाय करा, तुम्हाला डिस्टन्स मिळणार छोटे डिस्टन्स. तर ऑब्वियसली 48 पेक्षा छोटे डिस्टन्स आहे. आणि सेम लॉजिक मध्ये सेम गोष्ट, आता एवढं रेक्टँगल होतं, रेक्टँगल पैकी काही तर आपल्याला स्क्वेअर असतील ना, तर काही स्क्वेअर पण असतील, त्याची प्रत्येक साईड किती आहे, समजा 12 असेल. तर अशा प्रकारे आपण चारही ऑप्शन इथे क्लिक करू शकतो, कारण की आपल्याला जी डायग्राम मिळेल ती दोन डायग्राम आहेत प्लेन, आणि ते दोन प्लेन ऑब्वियसली कसे एकमेकाला पॅरलल प्लेन आहे. पॅरलल असल्यामुळे आपण त्याच्यामधले डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवू शकतो. राईट. अशा प्रकारे ABCD हे चारही ऑप्शन या क्वेश्चन मध्ये आपल्याला मिळाले आहेत. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. टिल देन टेक केअर. बाय.